नमस्कार मंडळी, मी साक्षी अनपुरे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, मी साक्षी अनपुरे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही आलो आहे आमच्या कुलदैवतला, खंडोबा, पालीचा खंडोबा आणि आमची कुलदैवत देवी विंझाई माता. तर या मंदिरात मी 6 वर्षांनी येते. 10th ला लास्ट आले होते, आता त्याच्यानंतर आत्ता येते. सो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. जय हर महादेव अवनी तोड़ा जय मल्हार जय अरे नाही याला नाही चला ये बोल जय ये उदय ऋतुए प्रत्येक रविवारी ट्रस्टच्या माध्यमातून व भाविकांच्या सहकार्यातून अन्नदान केले जाते. तर भाविकांनी घर हाताने मदत करा. आपली देवी ऋतुएचा पैसे दे पैसे दे पैसे दे दे एवढा भंडारा पाऊस पिवळं झालंय. ज्योतिर्लिंग मंदिर खंडोबाची तलवार नाही होय भेट दिलेली. पण हे ना हो. कुठे जायचं? आपल्या बाप्पाकडे जायचं ना, देविका वरती. चलो आता, चला हात पकडा. चलो. हा काय बघायचं तुला? गुड 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 गुड. चला चला. पायऱ्या आहेत, म्हणजे जुने जे स्टेप्स होते देवीकडे जायचे. खूप छान वाटतं. एवढ्या वर्षातून आम्ही इथं आलोय, म्हणजे मी हे सगळे येऊन गेलेले आहेत. मला यायला जमायचं नाही. आमचे ऋतू वरती बघ. आमचं फर्स्ट टाइम आलंय, पहिल्यांदा. चला चला. तर लास्ट आले होते मी माझ्या 9th आलं असेल. नंतर 10thचे एक्झाम्स, मग काय ना काय निघायचं, त्याच्यामुळं मला काय यायला जमायचं नाही. आमचे घरचे सगळे यायचे, पण अनफॉर्च्युनेटली मी येत नसायचे. तर आता फायनली आम्ही चाललोय आफ्टर 6 years. ऋतू कसं वाटतंय तुला? ये बड़ी अच्छी बात कही आप. एवढी चढती तरी हिला तंबाखू खायची. मला खायची. टाकली का? बघा आमची म्हातारी कशी चालते, पटापटा पटापटा आमच्या सोबत. आता आम्ही सटवाईच्या मंदिरात इथे आलोय. आम्ही दरवर्षी डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये येत असतो, म्हणून तेव्हा इतकं काय ओलं वगैरे नसतं, सगळं सुकलेलं असतं. काय बाप्पा आहे. आम्ही लहान होतो तेव्हा एक झाड होतं, त्याच्या तिथंच होतं हे. आता छान मंदिर बनवलंय.
ऋती उतरा उतरा, लँड करा. हा आमची भक्ती नाली ते काय तिथे ऋते खाली बघ. काय बघायचं तुला? फायनली आता आम्ही जवळ आलोय. म्हणजे आता पायऱ्या सुरू झाल्यात. खूप दमलोय खूप. एकतर मध्ये पाऊस पडला, पावसामुळे सगळं भिजलंय थोडंफार, त्याच्यामुळे चालायला थोडासा प्रॉब्लेम होत होता. पण आता डोंट वरी, वी आर हिअर. खुश आहे खूप. फायनली इतकी खुशी होती आहे ना आता, एकदम 6 वर्षानंतर ज्या देवीला बघणार आहे. कसं ना, आपण आपल्या बिझी लाईफस्टाईल आणि खूप धावपळीमध्ये जे आपले रूट्स आहेत, म्हणजे जे आपल्याला कंपल्सरी वर्षातून एकदा केलंच पाहिजे, ते आपण करत नाही. आणि ते मला रिअलाईज झालं आहे. सो फायनली मी आता आलेली आहे. आणि दरवर्षी आता इथून पुढं मी आमच्या कुलदैवतीला नक्की येणार. खरंच त्यांच्या इथे येऊन जे सुख भेटतं ना, ओ माय गॉड, तर इतकं छान वाटतं आहे. तर फायनली मी चालली आहे. चलो दाखवते आता तुम्हाला मी. आता खूप वर्षांनी आले. तर हे मी जेव्हा लास्ट आले होते 6 वर्ष आधी, ते असे बुरुज वगैरे टाईप काही केलेलं नव्हतं. नॉर्मल फक्त साधं कंपाऊंड असतं तसं होतं. ओके, खूप चेंजेस झाले. झाडं पण भरपूर मोठे झालेत. आम्ही असं जाऊ एवढी झाडं नव्हती. ऋती आहे देवीची पाण्याची टाकी. यात स्त्रिया जात नाहीत आणि जे पुरुष जातील त्यांनी कपडे काढून जावं लागतं. याच पाण्याची वापर करून देवीला अंघोळ घातली जाते. मम्मा आली का करू तू? वरून काय व्ह्यू दिसतोय बघा. खूप मोठा पसारा आहे. कसं वाटतं आई वरती आलीस? हां कसं वाटतंय? आईचे वस्त्र काय आहे इथे? हां हां हां. काय करते ऋती? चावते ऋती. ऋती चावते. चोळू नको, डोळ्यात जाईन. चोळू नको. जेव्हा लहान होतो ना, तेव्हा इकडनं असं मागून जायचं. तर इथं असं होतं की जर तुमचा जो रुपया असतो तर तो चिटकला
तर तुम्ही जी मागितलेली गोष्ट आहे ती पूर्ण होते. बघूया आपण. त्याला लागतो 1 रुपया किंवा 2 रुपया. पण माझ्याकडे आहेत 10 रुपये. चिटकला. थँक्यू देवी. पावसामुळे बघा किती राडा झाला इथं. म्हणजे पाय. ऊ ऊ ऊ ऊ. स्लिप होते स्लिप. ही जी आहे ती जुनी वाट आहे. ऋती मैं हीरोइन हूँ. ए तुझी नाडी बाहेर आली. नाडी बाहेर आली. तर आता फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता खाली उतरतोय. जे हा जो डोंगर आहे तो खाली उतरतोय. मध्ये खूप पाऊस लागला त्याच्यामुळं लयच ओलं झालेलं आहे दिसते इथं. आणि चालायला पण थोडंसं अवघड होतं. पण खाली जे आपण हे बघितलं म्हणजे खंडोबाचं मंदिर जे आपण बघितलं तिथं म्हणजे जेव्हा आम्ही पावसाळा नसायचं जेव्हा उन्हाळ्यात आम्ही यायचो तेव्हा पूर्ण मंदिर भंडाऱ्याने भरलेलं असायचं पूर्ण मंदिर. आणि तिथे एक हत्ती पण असायचा जो आत्ता नाही आहे. म्हणजे त्या जेव्हा पौष महिन्यात देवाचं लग्न असायचं जेव्हा लग्न केलं जायचं देवाचं जी मोठी यात्रा असायची तेव्हा देवाची यात्रा त्या हत्तीवरून काढली जायची. इतका मोठा हत्ती होता तो. खूप म्हणजे खूप बलाढ्य आणि खूप मोठा असा हत्ती होता तो. मी जोपर्यंत येत होते तोपर्यंत तो होता. पण आत्ता तो हत्ती नाही आहे. कारण असं झालं होतं की एका यात्रेत हत्ती पिसळला होता. त्याच्यामुळे जरा हे झालं विचित्र वातावरण झालं. त्याच्यामुळे आता हत्तीवरती यात्रा काढली नाही जात. बैल असतात. बैलाने रथ ओढला जातो. आणि खूप छान म्हणजे छान असायचं. जेव्हा लहानपणी आम्ही यायचो हे चढायचो. पप्पा मला खांद्यावरती घ्यायचे माझे पप्पा. लहान होते मी तेव्हा. खूप मेमरीज आहेत. दरवर्षी आम्ही पौष महिन्यात देवीच्या दर्शनाला येतो. आमचं कुलदैवत आहे पालीचा खंडोबा आणि विंझाई माता जी कुलस्वामिनी आहे. आणि छान वाटलं खूप वर्षातून त्यांचं दर्शन घेतलं त्यांना भेटले आणि हे सगळ्या आठवणी जागे झाल्या परत एकदा. आता तर एकदम डेली म्हणजे दरवर्षी येणार आहे. आता नाही चुकवणार. आता बस झालं. खूप एक्झाम्स शाळा आणि करिअरमुळं खूप हे केलं बट आता नाही होणार. सो म्हणजे यावेळी असं वाटत होतं की गेलंच पाहिजे म्हणजे देवी बोलवते. खूप वेळा असं झालं की आमचे सगळे घरचे निघाले होते आणि मला यावेळी पण जमणार नव्हतं. पण अशा काही कारणं आली की घरच्यांना पण जाता नाही आलं. त्याच्यामुळे मला पण छान वाटायचं की अजूनही चान्सेस आहेत की मी जाऊ शकते. तर मग ह्यावेळी झालं. सुट्ट्या पण पडलेल्या होत्या आणि काही कामही नव्हतं तसं. तर आले मी पण आणि छान वाटलं. छान झालं सगळं दर्शन. हे जे दगडी आहेत असं म्हणतात दर्शन केल्याच्या नंतर ना इथल्या दगडी एकावर एक अशा मांडायच्या. तर कशा केलेल्या आहेत अशा एकावर एक मांडायच्या. तर आपण करूया आता हे दगडी एकावर एक ठेवू. एक 2 3 आणि मग 4 एक छोटा
डन केलं आहे. क्यूट जेवती नाही पोचलो तर ह्याला लगेच कंदी पेढे आणि त्या कलाकंद खायची हौस. काय करावं म्हणून ह्याला पुढे ए रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना नहीं सुके 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 नाही बघा ह्याच्यासारखा मंद आणि हावरट मुलगा हाच. खावा 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 मस्त खावा. मला पण दे. एवढं नको खाऊ. बावडे का रे तू जरा केवढ्याचं पेड आहेत ऐ होय रे ते काय मेल येडे काय केवढ्याच आहे म्याल याड्यागत करतय नुसतं म्याल. आता पेढे काढतोय बघू कसले पेढे आहेत. वय अर्धा किलो घेतलेत काय. कोणाला ते पोरांना दे बागे तिचे टाकत. थँक्यू सो मच. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघितला आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. हा ब्लॉग खूप माझ्या मनाच्या जवळचा ब्लॉग आहे आणि काही नाही एकदम रॉ ब्लॉग होता, पण मला वाटलं की शेअर करावं म्हणून मी याचा ब्लॉग केला होता आणि तुम्हाला आवडलेलाच आहे. तर कमेंट करून समजा सांगा तुम्हाला कसा वाटला. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल दी एंड आणि बाय. काय मग मंडळी, आवडला ना व्लॉग? लवकरात लवकर कमेंटमध्ये मला सांगा. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करा आणि खूप सपोर्ट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.